मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना शुभ सकाळ। आज आपण बनवणार आहोत रव्याचे आप्पे। तर इथं मी 1.5 वाटी रवा घेतला, अर्धी वाटी दही टाकले आणि मीठ टाकून हे फेटून 10 मिनिटं ठेवले। आता इथं शिमला मिरची कापून घेतली, टोमॅटो थोडा, मिरची, गाजर, कांदा आणि कढीपत्ता आणि इथे आपण तेल तापत ठेवलं। आता आपण याच्यात जिरे राई टाकूया। आपण तेलात राई टाकली, राई तडतडली, तेल तापत ठेवलं, कढीपत्ता, आता टाकून आपण कांदा। जास्त फ्राय नाही करायचं, नॉर्मली 1 ते 2 मिनिट आपल्याला फ्राय करायचं याला। आता टाकू आपण कापून घेतलेली मिरची छान अशी फ्राय करून घेऊ। मिरची छान फ्राय झाली, आता आपण गाजर टाकू। गाजर टाकून 2 नाही अर्धा मिनिट लगेच आपण शिमला टाकून घेऊ। शिमला थोडीशी फ्राय करू। आता आपण टोमॅटो टाकू, गॅस बंद करून घेऊ आणि थंड होऊन देऊ आणि मग मिश्रणमध्ये टाकून घेऊ। इथे आपण आप्याचं भांडं तापत ठेवलं। आता आपण भाज्या मिश्रणामध्ये टाकल्यात, आता कोथिंबीर टाकू। आता इथे आपण थोडंसं सोडा, अर्धा टीस्पून पण नाही, अंदाज पंचच टाकते, एवढंसं सोडा टाकून आपण एकाच साईडने असं फेटून घेऊ। आता त्याच्यावर आपण थोडं पाणी टाकू आणि फेटून घेऊ। आता इथं आपलं आप्पे पात्र तापलंय, आपण बॅटर टाकून घेऊ। 1 चमचा। आता याच्यावर आपण ढाकण ठेवून 5 मिनिटं वाफवून आता आपण आप्पे पलटून घेऊ। एका हाताने काही जमत नाही, तर बघू शकता छान असे मी आप्पे पलटून घेतलेत। आता साईडने आपण थोडं तेल सोडून घेऊ, म्हणजे दुसरी साईड छान अशी भाजेल। इथे मी चटणीसाठी हिरवी मिरच्या, डाळ, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि दही आणि ओलं खोबरं आणि मीठ हे सगळं घेतलं। आता ह्याचं वाटण करून घेऊ। तर छान असे आपले आप्पे तयार आहेत। मी तुम्हाला काढून दाखवते, हे बघा। तर सगळे आप्पे आपण असेच काढून घेऊ। तर बघू शकता छान असे आपले आप्पे तयार आहेत। आता आपण चटणी पण बनवून घेऊ। आता आपण चटणी बनवून घेऊ। इथे मी चटणी बारीक करून घेतली। आता आपण तडका, इथे तेल तापलं, आपण जिरं टाकून राई टाकून घेऊ। राई तळली की जिरं टाकू, जिरं टाकू। राई जिरं तळलं, आपण 2 लाल मिरच्या टाकू आणि कढीपत्ता टाकू। आता आपण चटणी ओतून घेऊ आणि मिक्स करून घेऊ। थोडंसं पाणी टाकू। आता आपण याच्यात थोडं पाणी टाकू आणि छान अशी 2-3 मिनटं शिजवून घेऊ। तर बघा छान असे आपले चटणी आणि आप्पे रेडी आहेत। या सर्वांनी खायला आणि आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।